ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. नुकतेच आपण संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा साजरा केला आणि मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू आहे. या दोन महत्त्वपूर्ण प्रसंगांचे औचित्य साधून आपण अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील अध्याय 12वर माननीय सौ अपर्णाताई परांजपे यांचे विवेचन अपलोड करणार आहोत. दर दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी आपण हे व्हिडिओज अपलोड करणार असून या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज बघण्याकरता बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं आपण चिंतन करतोय. अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. 11व्या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला आणि तो प्रश्न यासाठी उभा राहिला की भगवंतानी अर्जुनाला असं सांगितलं की तुला जरी माझं सगुण रूप म्हणजे सगुण चतुर्भुज रूप प्रिय असलं तरी तू तुझी चित्तवृत्ती अंतःकरण हे विश्वरूपाच्या ठिकाणी स्थिर ठेव. पण अर्जुनाची स्वाभाविक आवड ही सगुण रूपाकडे होती. त्यामुळे त्याच्या मनात प्रश्न आला की सगुण रूप श्रेष्ठ किंबहुना सगुणाची उपासना श्रेष्ठ की निर्गुणाची, हे आपण भगवंतांनाच पुढे विचारू. अशा अर्जुनाच्या विचाराने 11व्या अध्यायाचा समारोप झाला. आता ह्या अर्जुनाच्या ह्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देणार आहेत 12व्या अध्यायात. एक नवीन विषयाला सुरुवात होते आणि जेव्हा नवीन विषयाला सुरुवात होते तेव्हा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद घेतात आणि त्यासाठी त्याच्याही आधी सद्गुरूंचं महत्व वर्णन करतात, सद्गुरूंचं महिमान गातात. म्हणून 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच पहिल्या 10 ओव्यांमधून सद्गुरु स्तवन ज्ञानोबारायांनी केलं आणि 10व्या ओवीमध्ये आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे या ग्रंथ निरूपणासाठी, विशेष करून या 12व्या अध्यायाच्या निरूपणासाठी आज्ञा मागितली. इथवर आपण गेल्या वेळेला आलो होतो. म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणे. हे सद्गुरु कृपारूपी दृष्टी, त्यालाच अंबे म्हटलंय. ही सद्गुरूंची कृपारूपी दृष्टी जी आहे ना ती सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून त्याला श्रीमंते असा शब्द वापरलाय. आणि निजजन कल्पलते, जे सामान्य जन आहेत त्यांच्यासाठी ती कल्पवृक्षाप्रमाणे आहे. म्हणून आपल्या सद्गुरूंकडेच ज्ञानोबाराय आज्ञा मागतायत की आता तुम्ही आज्ञा करा मला ह्या ग्रंथ निरूपणासाठी. आता 11व्या ओवीपासून आपण पाहणार आहोत. काय प्रार्थना केली आहे ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंकडे. आता हा भक्तियोग विवरून सांगायचंय, भक्तियोगाचं निरूपण करायचंय आणि अर्जुनाच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्याचं उत्तरही द्यायचंय. अर्जुनाला प्रिय असं उत्तर देणं इथे अपेक्षित नाहीये, तर अर्जुनाला जे हिताचं आहे ते उत्तर देणं अपेक्षित आहे. इथे प्रेयस आणि श्रेयसाची निवड आहे. आपल्याला जे जे प्रिय वाटतं ते प्रेयस, पण प्रत्येक प्रेयस गोष्ट ही हिताची असेलच असं नाही. आणि जे हिताचं असतं त्याला आपण म्हणतो श्रेयस.
त्या श्रेयस गोष्टीचा जर आपण स्वीकार केला तर केवळ लौकिकात नाही तर अध्यात्मातही आपली प्रगती होते. म्हणून जीवानी प्रेयसाचा विचार नसतो करायचा, श्रेयसाचा विचार करायचा असतो. आता भगवंतांपुढे खरं तर भगवंतांना प्रश्न पडणार नाही, पण आता हे अर्जुनाला समजावून कसं सांगणार? अर्जुनाची स्वाभाविक ओढ सगुण उपासनेकडे आहे, परंतु त्याला निर्गुणाकडे घेऊन जायचंय. पण एकदम निर्गुणाकडे नेलं तर त्याची अवस्था काय झाली हे आपण गेल्या अध्यायात बघितलं, 11व्या अध्यायात. विश्वरूप दर्शन पाहताना थोडासा अंदाज आला. जिथे विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाची बुद्धी स्थिर होऊ शकली नाही, तो भयभीत झाला. तर जिथे कसलाच आकार नाही अशा निर्गुण रूपाच्या ठिकाणी अर्जुनाची बुद्धी कशी स्थिरावेल? त्याला टप्प्याटप्प्यानेच त्या निर्गुणाची उपासना कशी करायची, तिथवर कसं जायचं हे सांगायला हवंय. जी स्थिती अर्जुनाची तीच आपली सुद्धा आहे. आपल्यालाही जर कोणी सांगितलं की तू निर्गुणाची उपासना कर, तर एकाएकी निर्गुणाची उपासना करणं आपल्यालाही शक्य होणार नाही. कारण आपण आपल्या लौकिक दृष्टीने जे जे पाहतो ते सगळं सगुण साकार आहे आणि भगवंत निर्गुण निराकार आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि त्यानंतर त्यांनीच अवतार घेतलेले संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय हे सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. मी बीएडला होते ना, तेव्हा आम्हाला लेसन घ्यावे लागायचे शाळेमध्ये. तेव्हा एक तत्व आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं, प्रोफेसरांनी सांगितलं होतं की जे विद्यार्थ्यांना माहीत आहे ना, जे विद्यार्थ्यांना माहीत आहे तिथून जे माहिती नाही तिथवर आपल्याला घेऊन जायचंय. म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञानोबाराय आणि भगवान श्रीकृष्ण तसंच करतायत. जे अर्जुनाला ज्ञात आहे म्हणजे जे माहिती आहे तिथून अज्ञाताकडे, म्हणजे जे स्वरूप माहिती नाही तिथवर घेऊन जायचं. कठीण आहे हा विषय. म्हणून संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय आपल्या गुरूंकडे प्रार्थना करून म्हणतायत, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माय. हे श्री गुरु, मी आता जे ग्रंथाचं निरूपण करणार आहे ना, म्हणजे हा 12वा अध्याय विशेष करून, तर या निरूपणामध्ये नवरसानी भरलेला सागर असं त्याचं स्वरूप असायला हवं. सगळे 9ही रस साहित्यातले या निरूपणामध्ये प्रकट व्हायला हवे. तर हे निरूपण जास्त रोचक होईल, रंजक होईल आणि श्रोत्यांच्या अंतःकरणाचा वेध घेणार होईल. कोणते तो नवरस? शृंगार, वीर, करुण, बिभित्स, हास्य, रौद्र, भयानक, अद्भुत आणि शांत रस. हे 9ही रस माझ्या साहित्यामध्ये म्हणजेच निरूपणामध्ये उतरू दे. अजून काय मागतायत? करवी उचित रत्नांचे आगर. उचित, जे योग्य आहे, जे शास्त्राला धरून आहे आणि जे सगळ्यांच्या हिताचं आहे त्याला म्हटले उचित. करवी उचित रत्नांचे आगरू. उचित रत्न कोणती हो? साहित्यातली
सिद्धांत रूपी रत्न. किंवा जेव्हा ग्रंथ निरूपण केला जातो किंवा एखादा विषय उलगडूनच सांगितला जातो, तेव्हा त्या विषयात वेगवेगळे सिद्धांत असतात आणि ते सिद्धांत अतिशय महत्वाचे असतात, मौल्यवान असतात. जशी रत्न मौल्यवान आहेत ना, तसे अध्यात्मातले हे सिद्धांत सर्वसामान्यांना सुद्धा कळायला हवे, कारण ते सिद्धांत उचित आहेत, सर्वांचं हित साधणारे आहेत. अशा उचित अशा रत्नांचा आगर म्हणजे साठा असावा. माझं हे निरूपण म्हणजे योग्य अशा सिद्धांताचा साठा जो नवरसांनी परिपूर्ण आहे. अजून काय असायला हवं त्या निरूपणात? भावार्थाचे गिरीवरू. गिरीवरू म्हणजे डोंगर. मी जे निरूपण करीन, मी श्लोकावर निरूपण करणार आहे भगवंतांनी उच्चारलेल्या, त्याच्यातला जो अर्थ आहे, भावार्थ, तो उलगडला पाहिजे. त्यांचे डोंगर म्हणजे पर्वत निर्माण होऊ दे भावार्थाचे, म्हणजे सगळे भाव त्या श्लोकातले त्या ग्रंथ निरूपणात उतरू दे. कितीतरी अर्थ असतील. आपली मराठी भाषा अशी संपन्न आहे. निफजवी माय म्हणजे उत्पन्न होऊ दे. काय काय उत्पन्न करायला सांगितले ज्ञानोबरायांनी? माझ्या या ग्रंथ निरूपणात नवरस असायला हवे, उचित म्हणजे श्रेष्ठ असे सिद्धांत असायला हवे जे रत्नांप्रमाणे मौल्यवान आहेत. शिवाय त्या प्रत्येक श्लोकाचा भावार्थ उलगडून मला सांगता यायला हवा. त्याचे पर्वताप्रमाणे अर्थ, श्रेष्ठ उंचीवरचे अर्थ प्रकट व्हायला हवे. आता आपण जेव्हा त्या ओव्यांचं चिंतन करतो तेव्हा आधी आपण सरळ अर्थ बघतो, मग तो भावार्थ असतो, त्यातला भाव व्यक्त होतो. शब्द म्हणजे सरलार्थ, मग भावार्थ, आणि त्यातून जो सांगतोय, जो वक्ता आहे, त्याचा अभिप्रायही कळायला हवा असतो. असं सगळं त्या ग्रंथ निरूपणात प्रकट व्हायला हवं. निफजवी माय, उत्पन्न होऊ दे. साहित्य सोनियाच्या खाणी, उघडवी देशीयेच्या औक्षणी. औक्षणी आहे ना, हा, ते नुसतं क्षोणी झालंय, आक्षोणी असं आहे शब्द. साहित्य सोनियाच्या खाणी, उघडवी देशीयेची औक्षणी, विवेक वल्लीची लावणी हो दै सैंग. अजून या ग्रंथ निरूपणात काय असायला हवं? साहित्य रूपी सोन्याच्या खाणी. साहित्य म्हणजे काय? कशाने तयार होतं साहित्य? साहित्य हा शब्द अनेक वेळा आपण ऐकतो. मी ऐकला होता, रसायनशास्त्र शिकत होते, त्या प्रयोगासाठी काय काय साहित्य घ्यायचं तिथे असायचं. टेस्ट ट्यूब घ्यायची आहे, बीकर घ्यायचंय, वेगवेगळी द्रव्य घ्यायचे, हे सगळं साहित्य असायचं. आपण पण शाळेत प्रयोग केले. साहित्य, ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे, साहित्य हा शब्द म्हटल्यावर त्यांना काय येईल? जर मला आता पुलाव करायचा आहे तर त्या पुलाव करण्यासाठी काय काय साहित्य लागतं? ते साहित्य. पण इथे तो अर्थ अभिप्रेत नाही. साहित्य हे शब्द स्वरूपातलं जे या ग्रंथ निरूपणातून प्रकट होणार आहे ते साहित्य. त्या साहित्यामध्ये काय काय असतं? समाजाचं चित्रण असतं. त्याचबरोबर एखादा विषय असेल किंवा एखाद्या गोष्टीचं जर प्रतिपादन करायचं असेल तर त्याचं विवरण असतं या साहित्यात. शिवाय ज्या गोष्टीचं विवरण करायचं, त्याचा अर्थनिर्णयही करावा लागतो आणि त्याच्यावर अर्थनिर्णय करून झाल्यावर त्याचं भाष्य करावं लागतं.
हे सगळं मिळून साहित्य निर्माण होतं. आणि या साहित्यात उपमा असतात, अलंकार असतात, वेगवेगळी वृत्त असतात. हे सगळं मिळून ते साहित्य होतं. ज्ञानोबाराय म्हणतायत, माझ्या या ग्रंथ निरूपणात या साहित्य रूपी सोन्याच्या खाणी निर्माण होऊ दे. त्या खाणीमध्ये अमूल्य असं सोनं, तसं हे शब्दरूपी सोनं माझ्या या ग्रंथ निरूपणातून प्रकट होऊ दे. कशातून प्रकट होणार आहे ते? उघडवी देशीयेची औक्षणी. देशीयेची म्हणजे मराठीच्या, औक्षणी म्हणजे प्रांगणात. या मराठी भाषेच्या प्रांगणात या साहित्य रूपी सोन्याच्या खाणी उघडू देत. आणि नुसतं साहित्य नकोय. एखादी स्त्री सोन्याने मढलेली आहे, वेगवेगळ्या सोन्याचे अलंकार धारण केले आहेत, दिसायलाही सुंदर आहे, पण तिच्याकडे बुद्धिमत्ताच नसेल तर, हुशारीच नसेल तर त्या सौंदर्याला काय किंमत? म्हणजे नुसतं साहित्य नको, त्या साहित्याला जोड कशाची हवी? विवेक वल्लीची लावणी हो दे सैंग. विवेक रूपी वेलीची लावणी सहज तिथे निर्माण होऊ दे. सैंग. विवेक म्हणजे काय? आत्मानात्म ओळखण्याची जी बुद्धीची क्षमता असते ना, त्याला विवेक म्हणतात. काय आत्मा आहे, काय अनात्मा आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे, त्याचा निर्णय करण्याची जी बुद्धीची क्षमता असते ना, त्याला म्हणतात विवेक. पण नुसती क्षमता असून चालत नाही, ती क्षमता उपयोगात आणावी लागते. म्हणजे माझ्या या वाङ्मयातून किंवा माझ्या या साहित्यातून किंवा माझ्या या ग्रंथ निरूपणातून विवेक प्रकट होऊ दे. एखादं निरूपण प्रभावी केव्हा होतं? जेव्हा वक्ता आणि श्रोता यांच्यात संवाद होतो. कदाचित तो प्रकट असेल किंवा अप्रकट असेल. आता आपला पण हा संवादच चालू आहे. मी आपल्या पुढे हे चिंतन सादर करते आणि त्यावेळेला आपण सर्व श्रोते ऐकता आहात. ते ऐकतानाच काही वेळा मनात प्रश्न पडत असतील, वेगवेगळे विचार येत असतील. आता काही जण तर मेसेज सुद्धा करतात निरूपण चालू असताना काही खालून. जरी प्रत्यक्ष संवाद नसला तरी अप्रत्यक्ष संवाद आपला सुद्धा चालू आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांच्यामध्ये सुद्धा संवाद आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय आणि त्यांच्या पुढे बसलेले सगळे आबाल सुबोधित, असे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत असे सर्व श्रोते ह्यांच्यामध्येही संवाद चालू आहे. आणि आपण त्याचं चिंतन करतोय तर आपल्यामध्ये सुद्धा हा संवाद चालू आहे. ज्ञानोबाराय सांगतायत, माझ्या या निरूपणामध्ये संवादरूपी फळांची निधान म्हणजे साठा प्राप्त होऊ दे. तो सुसंवाद असला पाहिजे. प्रमेयांची उद्याने. प्रमेय, आपण हा शब्द शाळेत ऐकलेला असतो भूमितीमध्ये. प्रमेय. प्रमेय म्हणजे काय? प्रमाणांनी सिद्ध करण्याचा विषय. एखादा विषय समजून सांगायचा आहे, पण नुसतं मी सांगते किंवा मी सांगतो म्हणून नाही, त्याला प्रमाण देता आली पाहिजे. ज्ञानोबारायांना सुद्धा आता हा भक्तियोग उलगडून सांगायचा आहे, पण ज्ञानोबाराय असं म्हणत नाही की मी सांगतो म्हणून. त्यासाठी वेगवेगळी प्रमाण देता यायला हवी, जी शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये दिलेली आहेत ना ती. म्हणून माझ्या या ग्रंथ निरूपणात प्रमेयांची उद्यानं म्हणजे बगीचे असायला हवेत, संवादरूपी फळं असायला हवीत, म्हणजे श्रोत्यांशी सुसंवाद आणि त्याचबरोबर ही वेगवेगळ्या प्रमाणांनी सिद्ध करायची प्रमेयांची उद्यानं.
लावी म्हणे गहने निरंतर, आणि उद्यान म्हणजे अशी विरळ नको, 1-2 झाडं इकडे आहेत मग मध्ये काहीच नाही, मग 2-3 झाडं. गहने म्हणजे भरगच्च झाडी. लावी म्हणे गहने निरंतर, गहन असायला पाहिजे, भरगच्च असायला हवी. थोडक्यात ज्ञानोबारायांनी उत्कृष्ट ग्रंथ निरूपण कशाने साध्य होऊ शकतं, काय काय गोष्टी आल्या निरूपणात तर ते निरूपण श्रेष्ठ मानलं जातं, असं सर्व काही या ओव्यांमधनं प्रकट केलंय. एखादा विषय प्रवचनकाराला किंवा वक्त्याला जर समजावून सांगायचा असेल, एखाद्या विषयाचं जर निरूपण करायचं असेल तर त्यात काय काय असायला हवं? नवरस असायला हवे. नंतर जे योग्य असे सिद्धांत असायला हवे, त्यातून भावार्थ प्रकट व्हायला हवा, त्यात साहित्यही असायला हवं, विवेक सुद्धा त्याने दृढ व्हायला हवा, आणि त्याचबरोबर हा एकतर्फी नाही, दोन्ही बाजूनी तो सुसंवाद असायला हवा. आणि हे सिद्धांत समजून सांगण्यासाठी वेगवेगळी प्रमाणं देता यायला हवी वक्त्याला, म्हणजे उदाहरणं देता यायला हवी. हे सगळं काही माझ्या या ग्रंथ निरूपणामध्ये प्रकट होऊ दे, आणि कधीतरी नाही, निरंतर, अंतर नसलेलं, निरंतर, कुठेही अंतर नको, सतत, म्हणजे प्रत्येक निरूपणामध्ये हे सगळं प्रकट व्हायला हवं, असं ज्ञानोबाराय आशीर्वाद आपल्या गुरूंकडे मागतायत. आणि काही नको, आता काय काय हवं ते सांगितलं, तसं काय काय नको ते पण सांगतायत. काय नको? पाखांडाचे दरकुटे. दरकुटे म्हणजे दऱ्या, पाखांड रूपी दऱ्या नकोत बाबा, ते दूर करून टाक. पाखांड, पाखांड म्हणजे नास्तिकवाद, जे वेदांना मानत नाहीत. वेद प्रामाण्य, आपण वेद प्रामाण्य मानतो, त्यामुळे आपण सगळे वैदिक आहोत. मात्र जे वेदांचं प्रामाण्य नाकारतात, वेद उपनिषद मानत नाही, त्यांना पाखांडी म्हणतात, नास्तिकवादी म्हणतात. या नास्तिकवादी दऱ्या नकोत. मोडी वाग्वाद ओव्हाटे. वाग्वाद म्हणजे वितंडवाद. माझ्या या ग्रंथाच्या निरूपणात हा वितंडवाद सुद्धा नको. आपण वाद हा शब्द ऐकतो, वाद असतो, वितंडवाद असतो आणि जल्पवाद असतो. 3 प्रकारचे वाद सांगितले. नुसता जो वाद म्हटलाय ना, सुसंवाद, तो महत्वाचा असतो, पण आपल्या हल्ली त्या सुसंवादाचा सगळीकडे अभावच दिसून येतो आपल्याला. वाद खरं तर कशाला म्हणतात? वादे वादे जायते तत्वबोधाः. म्हणजे या वादातून किंवा चर्चेतून एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षाप्रत जेव्हा एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा त्याला वाद म्हणतात. म्हणजे वाद घालता घालता एक सर्वश्रेष्ठ असा सिद्धांत प्रकट होतो, किंवा एका सर्वश्रेष्ठ निष्कर्षापर्यंत व्यक्ती पोहोचते, तेव्हा तो वाद असतो चांगल्या अर्थाने. आपण आता वाद या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतो, वाद म्हणजे भांडण. पण जर आपण शास्त्रात वाद या शब्दाची व्याख्या बघितली तर वाद म्हणजे इथे अभिप्रेत आहे तो सुसंवाद, की ज्यांनी एखाद्या गोष्टीचा निष्कर्षाप्रत आपण, श्रेष्ठ निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो, त्याला वाद म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे वितंडवाद, तो आपण घालत असतो. त्या वितंडवादामध्ये शास्त्राचा आधार घेतलेला नसतो. माझंच म्हणणं खरं, आणि त्यासाठी समोरच्याचं काही ऐकूनच घ्यायचं नाही, जणू काही आपल्या शब्दाने त्याच्यावर वार करायचे, आणि मग शेवटी बाचाबाची होते. त्याला म्हणतात वितंडवाद. त्यातून काहीच साध्य होत नाही. अजून एक वादाचा प्रकार आहे, त्याला म्हणतात जल्पवाद. जल्पवादामध्ये दुसऱ्याचा पराभव करून, समोर जी व्यक्ती आहे आपल्याला जल्पवादासाठी आलेली, त्या समोरच्या व्यक्तीचा पराभव करून स्वतःचं मत प्रस्थापित करणं, त्याला म्हणतात जल्पवाद.
पण या तिघांमध्ये श्रेष्ठ असतो त्याला नुसता वाद म्हणतात. तोच आत्ताच्या युगामध्ये आपण त्याला सुसंवाद म्हणू, की ज्याच्यातून ज्या दोन व्यक्ती वाद घालत असतात किंवा दोन व्यक्ती जेव्हा बोलत, दोन किंवा तीन, अनेक, दोनापेक्षा जास्त, एका श्रेष्ठ निष्कर्षाप्रत पोहोचतात. मग काय नको आपल्याला? वितंडवाद नको. त्याला इथे ज्ञानोबा म्हटले वाग्वाद. वाग्वाद म्हणजे वितंडवाद. हे श्री गुरु, हा वितंडवाद माझ्या या ग्रंथ निरूपणात नको. या अवघाटे म्हणजे आडवाट आहेत. कारण जेव्हा एखाद माणसं वितंडवाद घालायला लागतात तेव्हा मूळ विषय बाजूलाच पडतो आणि ही चर्चा भलतीकडेच जाते, आपला मार्ग विसरते. म्हणून ते अवघाटे म्हणतात. बऱ्याचदा आपण हा वितंडवादच सगळीकडे अनुभवत असतो. सुरुवात एका गोष्टीवरून होते, पण इतकं एकमेकांची मतं ऐकून न घेता खोडून काढली जातात आणि माझंच खरं असं म्हटलं जातं. आणि तो वाद घालत, वितंडवाद घालत घालत मूळ विषय बाजूला राहून भलत्याच विषयाकडे जेव्हा वळण घेतलं जातं त्याला म्हणतात वितंडवाद. म्हणून ज्ञानोबा म्हणतात असा वितंडवाद माझ्या निरूपणात नको, ह्या आडवाटा आहेत. अजून काय नको सांगितलंय ज्ञानोबारायांनी? कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. कुतर्क पण नको. कुतर्क म्हणजे चुकीचे तर्क, म्हणजे काही जो मूळ अर्थ आहे तो अर्थ बाजूलाच राहतो आणि चुकीचा अर्थ, त्याला म्हणतात कुतर्क, तोच घेतला जातो. तशी कुतर्क रूपी ही जनावर सावजे, दुष्ट सावज आहेत ना, दुष्ट जनावर आहेत, हिंस्र जनावर आहेत, त्यांना तो दूर कर. हे कुतर्क सुद्धा माझ्या निरूपणात नको. मग काय हवं परत सांगतायत आता? नको काय? नास्तिकवाद नको, वितंडवाद नको आणि कुतर्क नको. मग काय हवं परत सांगतायत? श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी व सरते. श्री भगवान श्रीकृष्णांचं गुणगान माझ्याकडून सर्वत्र अगदी सुरसपणे, सरस असं प्रकट व्हावं. आणि त्याच्यामुळे काय होईल? श्रीकृष्णांचं जर मी गुणवर्णन करेन तर राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची. राणीवे म्हणजे राज्यावर. कुठल्या राज्यावर? श्रवणाची. श्रवणाच्या राज्यावर माझ्या या श्रोत्यांना बसता आलं पाहिजे. म्हणजे त्यांचं श्रवण हे एकाग्र चित्त असलं पाहिजे. जेव्हा एकाग्र चित्त श्रवण घडतं तेव्हा त्या श्रवणाच्या राज्यावर श्रोते आरूढ होतात, बसतात. आणि हे कशामुळे शक्य होतं? श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी व सरते. भगवान श्रीकृष्णांचं गुणवर्णन मला सर्वत्र समभावाने करता यायला हवं. आणि पुढची ओळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. नुसतं घेणंही नको आणि नुसतं देणंही नको. या मराठी भाषेच्या नगरीमध्ये ही जी ब्रह्मविद्या आहे ना, त्यालाच आपण म्हणतो आत्मविद्या. ही ब्रह्मविद्या खरं तर शब्दांनी सांगता येण्यासारखी नाहीच. आणि तरी सुद्धा ज्ञानोबा आपल्या गुरूंना विनवतायत की जी ब्रह्मविद्या आहे त्यातलं जे ब्रह्म आहे ना, ते ब्रह्म निर्गुण आणि निराकार आहे. ही ब्रह्मविद्या सर्वश्रेष्ठही आहे. ती सर्वसामान्य लोकांना कळायला सुद्धा हवी. आणि म्हणूनच तर मी श्री गीता संस्कृतात आहे त्याचं मी या मराठीच्या नगरीमध्ये भाष्य करतो आहे, प्रकट भाष्य. त्यामुळे सुकाळ झाला पाहिजे सगळ्यांना ब्रह्मविद्येचा या मराठीच्या नगरीमध्ये.
आणि सुकाळून काय व्हायला, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगात. मी जे सांगतो आहे ते देणे आहे आणि श्रोते जे ऐकतायत ना ते घेणं आहे. म्हणजे सांगणं आणि ऐकणं दोन्ही कसं झालं पाहिजे, सुखकर झालं पाहिजे त्या संपूर्ण जगामध्ये. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुरविशील सदैवे, तरी आताची हे आघवे निर्मीन माय. हे गुरु, खर तर फक्त गुरु असं नाही म्हटलंय, गुरूंची जी कृपारूपी दृष्टी आहे ना ती स्त्रीलिंगी आहे. दृष्टी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणून गुरूंची कृपारूपी दृष्टीला उद्देशून ज्ञानोबा म्हणतायत की तू आपुलेनी स्नेह पल्लवे, तू आपल्या प्रेमरूपी पदराने माते पांघुरवशील सदैव. मला पांघरून जर घातलंस ना सदैव नेहमी, तरी आताची हे अवघे निर्विनम आहे. हे कठीण आहे खरं तर. ब्रह्मविद्या जी शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही ती मला मराठीच्या नगरीमध्ये म्हणजे मराठी भाषेतून व्यक्त करायची आहे आणि सगळीकडे ह्या जगामध्ये तिचा सुकाळ करायचा आहे. फक्त आळंदीत म्हटले नाही, नेवाशात म्हटले नाही, कारण नेवाशात ज्ञानेश्वरी चालू आहे सांगणं. फक्त महाराष्ट्रात म्हटलं नाही, भारतात म्हटलं नाही, सगळ्या जगामध्ये म्हटलंय. ही ब्रह्मविद्येचा सुकाळ सर्व जगामध्ये व्हायला हवा आणि एकतर्फी नाही, घेणे देणे सुखाची वरी. हे जे घेणं आणि देणं आहे ना ते आनंदाचं असायला हवं. आणि हे खरं खूप कठीण आहे, पण हे कधी साध्य होईल, हे गुरुकृपारूपी दृष्टी. तू जर तुझ्या प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील ना नेहमी, तर मी आत्ताच हे सगळं निर्मीन माय, हे मी सगळं तयार करू शकेन, निर्माण करू शकेन. म्हणजे अशक्य गोष्ट ही हे गुरुकृपारूपी दृष्टी तुझ्या कृपेने, तुझ्या प्रेमाने मी निर्माण करू शकेन. ये विनवणीयेसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी. आता ज्ञानोबारांची प्रार्थना संपली 17व्या ओवीपर्यंत. आधी गुरूंचं महात्म्यानं ओवीत वर्णन केलं. 10व्या ओवीमध्ये गुरूंकडे आज्ञा मागितली ग्रंथ निरूपणासाठी आणि मग गुरूंकडे प्रार्थना केली 17व्या ओवीपर्यंत की माझ्या या ग्रंथ निरूपणामध्ये काय काय प्रकट व्हायला हवं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी नको. हे सगळं सांगून झाल्यावर ये विनवणीसाठी सगळी विनवणी केली आहे ना ज्ञानोबारायांनी. ह्या ज्ञानोबारायांच्या विनवणीसाठी म्हणजे ह्या ज्ञानोबारायांच्या प्रार्थनेसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी. जे गुरु आहेत ना ज्ञानोबारायांचे तिथेच बसलेले होते. संत श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांनी आपल्या कृपारूपी दृष्टीने ज्ञानोबारांना अवलोकिले, पाहिलं ज्ञानोबारांकडे, अवलोकन केलं म्हणे. आणि म्हणाले, काय म्हणाले गुरु? म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु. अरे ज्ञानोबा, आता हा गीतेचा अर्थ, गीतार्थ म्हणून गीतार्थेसी उठी, हा गीतेचा अर्थ उठी म्हणजे प्रकट कर. न बोले बहु, जास्त आता काही बोलू नकोस. आता जेवढी माझी स्तुती केलीस ना, माझं महिमान गायलंस आणि शेवटी मला प्रार्थना केलीस, ते पावली तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आणि म्हणून मी तुझ्याकडे पाहिले. आता नको वेळ घालूस, न बोले बहु, जास्त बोलू नकोस, लवकर या गीतार्थेला प्रकट कर, गीतार्थाला प्रकट कर, असं त्यांचे गुरु म्हणाले निवृत्तीनाथ महाराज. आणि मग ज्ञानोबारा काय म्हणतायत, तेथ जी जी महाप्रसाद. ज्ञानोबाराने पण लगेच हो हो म्हटलं, कारण गुरुंनी सांगितलं ना की आता जास्त बोलू नकोस, लवकर गीतार्थ प्रकट कर. ज्ञानोबारा म्हणतात जी जी, हो हो, तुमची ही जी आज्ञा आहे ना तोच माझ्यासाठी महाप्रसाद आहे. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला आज्ञा देणं प्रसन्न होऊन की आता तू हे कार्य कर, हा शिष्यासाठी प्रसाद असतो. कारण गुरूंनी त्या शिष्यावर विश्वास टाकलेला असतो की माझा हा शिष्य योग्य आहे आणि तो हे निश्चितपणे करेल. निवृत्तीनाथ महाराजांना ठाऊक आहे की ज्ञानोबारायांसारखा श्री गीतेचा अर्थ कोणीच प्रकट करू शकत नाही.
म्हणून त्यांनी आज्ञा केली आपल्या सर्वश्रेष्ठ शिष्याला म्हणजे ज्ञानोबरायांना की जास्त बोलू नकोस, या गीतेचा अर्थ प्रकट कर. म्हणजे गुरूंनी आपल्या शिष्याला वर विश्वास ठेवणं आणि त्याच्यावर एखादं कार्य सोपवणं हा गुरूंकडून आलेला महाप्रसाद असतो. म्हणून ज्ञानोबा म्हणाले, हो हो, तुमची ही आज्ञा मला महाप्रसाद आहे, म्हणून साव्या झाला आनंद. म्हणून ज्ञानोबरायांना सहजच आनंद झाला की गुरूंनी आज्ञा दिली. कारण 10व्या ओवीत आज्ञा मागितली ज्ञानोबरायांनी आणि आता 18व्या ओवीमध्ये गुरूंनी आज्ञा दिली. आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजिए. आता शेवटचे 2 भाग आहेत ना चरणाचे, ते आता ज्ञानोबराय श्रोत्यांना उद्देशून म्हणतात. आता निरोपीन प्रबंधू, आता हा जो प्रबंध आहे ना गीतारूपी, तो मी तुमच्या पुढे निरूपण करीन त्याच. त्यामुळे आता तुम्ही लक्ष द्या. श्रोत्यांना सांगितले. गुरुंना कसं सांगते लक्ष द्या? श्रोत्यांना सांगा अवधान दीजे. आणि ते सुद्धा आज्ञार्थक, म्हणजे एकदम आपण कोणाला आज्ञा करतो, हे मला पाणी आण, जा हे देऊन वस्तू ठेवून ये, आपली आज्ञा अशी असते. ज्ञानोबा सांगतायत, श्रोत्यांना विनवतात, किती कोमलपणा आज्ञा, जी क्रियापद आहे ना आज्ञार्थी, ते सुद्धा कसं हळूवार आलं, दीजे. तरी आपण कृपा करून अवधान द्यावे, द्या असं नाही म्हटलं, द्यावे. सगळीकडे ज्ञानोबरायांच्या प्रत्येक शब्दामध्ये ते कारुण्य, ते प्रेम, ती विनम्रता ओतप्रोत भरलेली आहे. आता आपण मूळ ग्रंथाकडे आलोय, पण आता ज्ञानोबराय निरूपण करतायत. सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नाने झाली आहे, जो 11व्या अध्यायाच्या शेवटी त्याच्या मनात होता, प्रकट केला नव्हता भगवंतापुढे, आता तो प्रकट करतोय प्रश्न. तो प्रश्न आपण ऐकूया. संतोष सर आहेत का? हा, मंदार सर वाचतायत. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां परिपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तं तेषां चे योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्या 2 प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? म्हणजे थोडक्यात अर्जुनाने जे 11व्या अध्यायाच्या शेवटी त्याच्या मनात आलं होतं ना, ते शेवटी विचारलंच. काय विचारलं? की भगवंता, तुझे जे भक्त आहेत ना 2 प्रकारचे असतात प्रामुख्याने. एक व्यक्ताची उपासना करणारे आणि एक अव्यक्ताची उपासना करणारे. या दोघांमधला श्रेष्ठ भक्त कोण? सगुण उपासना करणारा की निर्गुणाची उपासना करणारा? आपल्या मनात पण हा प्रश्न येतोच की नक्की कशाची उपासना करावी? ध्यानामध्ये निर्गुणाची उपासना करावी की सगुण ध्यान आणावं डोळ्यासमोर? त्या सगळ्याची उत्तर आता भगवंत देणार आहेत. पण आधी अर्जुनाचा प्रश्न समजून घेऊया ज्ञानोबरायांच्या भाषेत. ज्ञानोबराय सांगतायत, तरी सकल विराधिराजू जो सोमवंशी विजय ध्वजू, तो बोलता जाहला आत्मजू पंडुनृपाचा. सकळ विराधिराजू हे विशेषण कोणाला वापरलंय? अर्जुनाला. सगळ्या, सकल म्हणजे सगळ्या, वीर अधिराजू म्हणजे सगळ्या वीरांमध्ये जो श्रेष्ठ राजा आहे. कोण? अर्जुन. जो सोमवंशी विजयध्वज, सोमवंश, सोम म्हणजे चंद्र, जो चंद्रवंशाचा विजयध्वज आहे, तो बोलता जाहला आत्मजू पंडुनृपाचा. तो आता बोलता जाहला म्हणजे तो आता बोलायला लागला. कोण होता तो? पंडुनृपाचा आत्मजू. पंडुनृप कोण?
राजा पंडूचा पुत्र म्हणजे अर्जुन. ही सगळी अर्जुनाची विशेषण आहे. तो बोलायला लागला. काय बोलायला लागला? कृष्णा ते म्हणे अवधारिले, आपण विश्वरूप मज दाविले, ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. कृष्णा ते म्हणे अवधारिले, तो जो आहे ना सकल विराधी राजू, सोमवंशी विजय ध्वजू असा अर्जुन कृष्णाला काय म्हणतो? अहो आपण ऐकलं का? अवधारिले, कृष्णा तू ऐकलंस का? आपण विश्वरूप मज दाविले, तुम्ही मला हे विश्वरूप दाखवलं. ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. ते नवल होतं. नवल म्हणजे अद्भुत होतं. तुम्ही जे हे विश्वरूप दाखवलं ते अतिशय अद्भुत होतं. यापूर्वी कधीही कोणी पाहिलेलं नाही, मी सुद्धा पाहिलेलं नाही. आणि ते सगळं अद्भुत असल्यामुळे माझं चित्त घाबरलं, बिहाले म्हणजे घाबरं घुबरं झालं. आणि म्हणून आणि ये कृष्णमूर्ती सवे, या लागी सोय धरली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते. माझं हे मी जे घाबरलो ना हे विश्वरूप बघून, म्हणून ही कृष्णमूर्तीसाठी सोय धरली जीवी. सोय म्हणजे आवड. आणि म्हणून कृष्णमूर्तीची आवड मी माझ्या अंतःकरणात धरून ठेवली की मला कृष्ण रूपच हवं, ते कृष्णाचं चतुर्भुज रूपच हवं. म्हणून ती आवड सोय जीवात धरून ठेवली, अंतःकरणात धरून ठेवली, कारण मी घाबरलो होतो विश्वरूप पाहून. तव नको म्हणून देवे वारिले माते. पण जेव्हा मी कृष्णमूर्तीची आवड मनात धरून ठेवली ना, तेव्हा देवा तुम्हीच हे योग्य नाही म्हणून माझा निषेध केला. वारिले माते, वारिले म्हणजे निषेध करणे. तुम्ही माझा निषेध केला होता ना भगवंताने निषेध. अर्जुनाला सांगितलं होतं 11व्या अध्यायाच्या शेवटी की तुला जरी या चतुर्भुज रूपाची आवड असली, या सगुण रूपाची आवड असली, तरी अंतःकरणामध्ये हे विश्वरूपाच्याच ठिकाणी आस्था ठेव, असं म्हणून अर्जुनाच्या सगुण रूपाची जी आवड आहे त्याचा निषेध केला होता. त्याची आठवण अर्जुनाने या 22व्या ओळीत भगवंतांना करून दिली. आणि मग पुढचा आपला प्रश्न विचारला, म्हणाला तरी व्यक्त आणि अव्यक्त. हुशार आहे अर्जुन अतिशय. तो प्रश्न सुद्धा खूप युक्तीने विचारतोय. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत. भगवंता तू हो श्रीकृष्ण म्हणून जो व्यक्त झालास आणि तुझं जे अव्यक्त रूप मला दाखवलंस ना विश्वरूप म्हणून, हे तुझी एक निभ्रांत. दोन्ही तूच आहेस. व्यक्त असलास काय किंवा अव्यक्त असलास काय, तूच एक आहेस. भक्ती पाविजे अव्यक्त, अव्यक्त योगे. भक्ती ही व्यक्त रूपाची केली जाते आणि योग हा अव्यक्त रूपाशी साधला जातो. म्हणून भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगे. हिची युक्तीने सांगितलं की अरे काय व्यक्त काय आणि अव्यक्त काय, भगवंता ही तुझीच तर रूप आहेत. भक्ती ही व्यक्त रूपाची केली जाते आणि अव्यक्त रूप योगाने साध्य केलं जातं. या दोन्ही जी वाटा, कोणत्या दोन वाटा? व्यक्त आणि अव्यक्त. तू ते पावावया वैकुंठा. वैकुंठा म्हणजे जो वैकुंठात राहतो तो. वैकुंठ नायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, म्हणजे श्री विष्णू. अरे भगवंता तुला मिळवण्याच्या पावावया, तुला मिळवण्याच्या या दोन वाटा आहेत ज्या सांगितल्या, भक्ती आणि योग. 23व्या ओळीच्या शेवटी सांगितलेत ना, भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगे. म्हणजे भक्ती आणि योग या ज्या दोन वाटा आहेत त्यांनी तुला हे वैकुंठ नायका मिळवता येतं, पावावया. आणि तिथे दारवंठा म्हणजे उंबरठा कशाचा आहे? व्यक्ताचा आणि अव्यक्ताचा. त्या उंबरठ्यातून आत शिरायचंय. रिगीजे येथ. रिगीजे म्हणजे शिरणे, प्रवेश करणे. म्हणून एका अभंगामध्ये आहे,
रुक्मिणी देवींच्या बाबतीतला बघा, घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. त्या रुक्मिणी देवी भगवान श्रीकृष्णाच्या घरात जणू काही शिरल्याच. आधी प्रेमपत्र पाठवलं आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की तुम्ही मला इथून पळवून न्या. म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णांच्या घरात आधी हृदयात शिरल्या आणि मग घरात शिरल्या. आणि काय झाल्या? पट्टराणी म्हणजे शिरणे. हे जे व्यक्त आणि अव्यक्त या जे उंबरठे आहेत ना, ते ओलांडून हे भगवंता तुला मिळवण्यासाठी भक्ती आणि योग त्या वाटेने शिरावं लागतं. आतमध्ये दारवंठ्यातून उंबरठ्यातून जात आत प्रवेश करावा लागतो. या दोन्ही वाट्याने जायचं. व्यक्त आणि अव्यक्त हे उंबरठे ओलांडून आत शिरायचं तुला मिळवण्यासाठी. तू ते पावावया वैकुंठा. आता हे झालं खूप कठीण बाबा. एखाद्याच्या मनात विचारेल किती ज्ञानोबा आहे, कठीण कठीण बोलतायत, व्यक्त काय अव्यक्त काय. मग लगेच त्याने उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं, कारण श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसतायत ना ज्ञानोबारायांना. वक्त्याला सगळे श्रोते समोर असतात आणि हा संवाद चालू असतो प्रकट आणि अप्रकटाचा. वक्ता प्रकटपणे बोलत असतो आणि श्रोत्यांच्या मनामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत असतात त्या अप्रकट असतात. तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरून त्या प्रतिक्रिया वक्त्यापर्यंत पोहोचतात. हाच तो संवाद आहे. तो संवाद साधला गेला. ज्ञानोबारायांना कळलं की हे नीट कळलेलं दिसत नाही फारसं काही जणांना, कारण सगळ्या प्रकारचे श्रोते आहेत ना. आबाला सुबोधे म्हटलंय. सगळ्यांना कळलं नाही, काही जणांना कळलं. जे विद्वान आहेत, पंडित आहेत, त्यांना कळलं असेल. पण ज्या घरातल्या गृहिणी आहेत, शूद्र आहेत, शेतकरी आहेत, त्यांना कसं कळणार? म्हणून त्यांनी उदाहरण दिले ज्ञानोबारायांनी. काय म्हणतात ते? पैजे वाणी शातुका. शातुका म्हणजे 100 नमरी, वाणी म्हणजे सोने. जो कस 100 नमरी सोन्यात असतो त्याची वेगळी ये वाला एकात. एक वाल सोनं. पूर्वी ते सोन्याचं मोजमाप करायला वाल हा एक शब्द होता. आता आपण तोळा म्हणतो किंवा ग्रॅम म्हणतो. जे 100 नमरी सोन्यात आहे तेच एका छोट्याशा 100 नमरी सोन्यामध्ये जो कस असतो सोन्याचा तोच एका वालभर सोन्यात सुद्धा असतो. म्हणून एकदेशीय व्यापकासारीचा पाडू. म्हणून तुझं एकदेशी रूप म्हणजे चतुर्भुज रूप किंवा व्यापक विश्वरूप सगळ्यामध्ये तूच एक आहेस ना. सरीसा पाडू सारखा आहेस सगळीकडे. जसं सोनं 100 नमरी सोन्यामध्ये आणि तेच एका छोट्याशा सोन्याचं उदाहरण देऊन झाल्यावर आता ज्ञानोबाराय अमृताच्या सागराचं उदाहरण देत आहे. म्हणतात की अमृताचा अथांग सागर आहे. त्या अमृताच्या अथांग सागराचं जे सामर्थ्य आहे अमर करण्याचं. अमृताचं सामर्थ्य काय? अमृत जो प्राशन करतो तो अमर होतो. जे लाभे सामर्थ्याची थोरी म्हणजे अमृताच्या सागराला जी सामर्थ्याची थोरी श्रेष्ठत्व प्राप्त झालंय ते चिदे अमृत लहरी चुळी घेतल्या. एखादा अमृताच्या सागरात आहे आणि एखाद्यानी त्याचं एक चुळीभर अमृत घेतलं हातामध्ये. चूळ भरण्यासाठी आपण घेतो ना पाणी, तसं अमृत घेतलं तर तो सागर असू दे अमृताचा किंवा हातात घेतलेलं ते चुळीभर पाणी असू दे, दोघांमध्ये एकच श्रेष्ठत्व आहे ना, एकच सामर्थ्य आहे. अमृताच्या सागराच्या तिथे जाऊन तुम्ही ते अमृत प्राशन करा किंवा एक चुळीभर अमृत प्राशन करा, दोन्हीही अमरत्व देणारच. हे कीर माझ्या चित्ती प्रतीती आथीची निवृत्ती. हे खरोखर, कीर म्हणजे खरोखर, हे खरोखर माझ्या चित्तात होतं, मनात होतं. कारण त्याची प्रतीती म्हणजे त्याचा अनुभव मी घेतला ना. भगवंता तुझं जे सामर्थ्य जे चतुर्भुज रूपात आहे तेच विश्वरूपात आहे. परिपुसणे योगपती याची लागे.
योगपती म्हणजे हे योगेश्वर श्रीकृष्णा, तरी सुद्धा मी ते तुला विचारलं ते याचसाठी की तुझ्याकडून एकदा खात्री करून घ्यावी की जे व्यक्त रूपात सामर्थ्य आहे तेच अव्यक्त रूपातही आहे. हे बरोबर ना माझं म्हणणं? ही जी मला अनुभूती आली किंवा प्रतीती आली ती बरोबर आहे ना? हे विचारण्याकरता मी तुला हे माझ्या मनातलं खरोखर विचारलं आहे. एवढं सगळं त्यांनी युक्तीने सांगितलं अर्जुनाने. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिली की व्यक्त आणि अव्यक्त सारखाच, या दोन उंबरठे आहेत आणि शेवटी दोन्ही उंबरठ्यातून तुझ्याच ठिकाणी जायचंय. मग व्यक्त रूपी उंबरठ्यातून जा म्हणजे सगुण उपासना करून जा, किंवा अव्यक्त रूपी उंबरठ्यातून जा म्हणजे निर्गुण उपासना करून जा. शेवटी तुझ्याच ठिकाणी मिळायचंय, प्रवेश करायचंय जे जे अमृताच्या सागरात सामर्थ्य आहे ते चुळीवर अमृतातही आहे. जे 100 नंबरी कस एका सोन्याच्या, समजा आपण वीट म्हणू, त्या विटेत आहे तेच वालवर सोन्यातही आहे. अशी उदाहरणं देऊन हा माझा अनुभव आहे असं म्हणून अर्जुन भगवंतांना विचारतोय. खरोखर माझ्या मनात होतं आणि ह्याची प्रतीती सुद्धा मी घेतली, फक्त हे बरोबर आहे ना यासाठी मी तुला विचारलं. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक, ते साचकी हे की कवतिक हे जाणावया. मी का विचारलं? कारण हे देवा, जे देवा तुम्ही नावेक म्हणजे काही क्षण किंवा काही काळापुरतं, देवा तुम्ही हे काही काळापुरतं जे व्यापक स्वरूप अंगीकारलं होतं म्हणजे प्रकट केलं होतं, ते खरं की विनोद म्हणून हे जाणण्यासाठी मी विचारलं. की तुम्ही विनोद म्हणजे थट्टा या अर्थाने नाही, सहज म्हणजे एक आपण म्हणतो भगवंताची लीला, म्हणजे देवा तुम्ही काही काळासाठी हे जे व्यापक स्वरूप अंगीकारलं होतं किंवा प्रकट केलं होतं ते खरं स्वरूप की तुमची लीला, हे जाणण्याकरता म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. तरी तुझं लागी कर्म तूची जयाचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. तरी भगवंता जे तुझ्यासाठी कर्म करतात, तूच ज्यांचं परम म्हणजे श्रेष्ठ स्थान आहेस, आणि तुझ्या भक्तीसाठी त्यांनी आपले मनोधर्म विकून टाकले आहेत म्हणजे तुला अर्पण केले आहेत. मनोधर्म म्हणजे मनातले सगळे भाव. अरे भगवंता मी तुला काय विचारतोय की जे जे केवळ तुझ्यासाठी कर्म करतात, तूच त्यांचं आराध्य आहेस, श्रेष्ठ असं आराध्य म्हणून त्याला म्हटलंय परम. आणि तुझ्या भक्तीसाठी ज्यांनी आपला मनोधर्म सुद्धा विकून टाकला आहे म्हणजे तुला अर्पित केल्यात, मनातले सगळे भाव भगवंता तुझ्याच चरणी ज्यांनी अर्पण केलेत. मनातले सगळे भाव म्हणजे कोणते? तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी अमुते, सगळे भाव. त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, हे सगळे भाव तुझ्या ठिकाणी ज्यांनी अर्पण केले आहेत. इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी, बांधून या जिव्हारी उपासते. अशा सर्व प्रकारे, सर्वी परी म्हणजे अशा इत्यादी सर्व प्रकारे जे भक्त हे श्रीहरी तुला आपल्या हृदयात, जिव्हारी म्हणजे आपल्या हृदयात अंतःकरणात घट्ट बांधून ठेवून, म्हणजे आपलं अंतःकरण तुझ्या ठिकाणी दृढतेने ठेवून जे तुझी उपासना करतात, हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार सांगतात. आणि जे प्रणवा पहिलीकडे, प्रणव म्हणजे ओंकार, आणि दुसरे जे आहेत ना ते प्रणवा पहिलीकडे वैखरीसी जे कानडे, काहीसयाही सागडे नवे जी वस्तू. सांगडे म्हणजे सारखी, आणि जे प्रणवा पहिलीकडे म्हणजे ओंकाराच्या पलीकडे असणारं तुझं जे स्वरूप आहे ना, जे वैखरीसी जे कानडे. वैखरी म्हणजे आपण ओठानी जो उच्चार करतो त्याला म्हणतात वैखरी, म्हणजे आपल्या तोंडाने म्हणजे मुखातून ज्याचं वर्णन करता येणार नाही. कानडे
कानडे म्हणजे समजण्यास अशक्य. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक म्हणतात की जो सहजासहजी समजला जात नाही, आकळला जात नाही, त्याला म्हणतात कानडे. वैखरीयसी जे कानडे म्हणजे आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्या शब्दांनी ज्याचं वर्णन करता येत नाही, असं ओंकाराच्या पलीकडे असणारं हे भगवंता तुझं जे दुर्लभ रूप जे आहे, काही सया ही सांगडे व्हायची वस्तू. सांगडे म्हणजे मी मगाशी सांगितलं तरी सारखे म्हणजे तुलना, कोणतीच तुलना त्याच्याशी करता येत नाही. नव्हेची जे वस्तू म्हणजे कोणाशी तुलना करावी अशी ती वस्तू नाहीच, असं तुझं ते स्वरूप नाहीच, कारण ते प्रणवापलीकडे आहे. वैखरेसी जे कानडे आहे. 4 प्रकारच्या वाणी आहेत: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी म्हणजे ओठावरून जे आपण उच्चार करतो तो वैखरीचा असतो. मध्यमा म्हणजे कंठातून जो ध्वनी प्रकट होतो तो असतो मध्यमा. हृदयाकाशातून जेव्हा ध्वनी प्रकट होतो तेव्हा त्याला म्हणतात पश्यंती. आणि नाभिस्थानातून जो ध्वनी प्रकट होतो तो म्हणतात परा. सगळ्या देवदेवता भगवंत परावाणीतून बोलतात. आपल्याला नाभीतून बोलता नाही येत. आपण सगळेजण जे आहोत सामान्य जन, आपण बोलताना नेहमी वैखरीतून बोलतो, ओठावरून बोलतो. जे काही गायक असतात ना ते पश्यंती आणि मध्यमा या वाणीतून बोलू शकतात, त्यांच्या रियाजाने, त्यांचं जे सामर्थ्य त्यांनी. पण परावाणीतून बोलणारे हे जे आत्मसाक्षात्कारी संत आहेत, जे श्रेष्ठ योगी आहेत, तेच केवळ, आणि देवदेवता तेच फक्त परावाणीतून उच्चार करू शकतात. बाकी आपण सर्वसामान्य लोक वैखरीतून बोलतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की वैखरीयसी जे कानडे म्हणजे सामान्य स्वरूपातून ज्याचं वर्णन करता येत नाही, ते आकलन करण्यास कठीण आहे, त्याची तुलना कशाशी करावी अशी ती वस्तूच नाही, कारण ती प्रणवा पहिलीकडे आहे, ओंकाराच्या पलीकडे आहे. ते अक्षर जी अव्यक्त, निर्देश देशरहित, सोहम भावे उपासित ज्ञानी. ते जे प्रणवा पलीकडील भगवंताचं स्वरूप आहे ना, ते कसं आहे? अक्षर, कधीही क्षर न पावणार, म्हणजे अविनाशी. आता ही सगळी विशेषणं आहेत परमात्म तत्वाची. परमात्मा कसा आहे? अक्षर, जो कधीही क्षर पावत नाही. आपला हा देह क्षर पावतो, नाश पावतो, पण भगवंत कधी क्षर पावत नाही, म्हणजे कधीच नाश पावत नाही. म्हणून तो कसा आहे? अविनाशी. आपण सगळे व्यक्त आहोत म्हणून लौकिक दृष्टीला दिसतो, पण तो परमात्मा कसा आहे? अव्यक्त, तो व्यक्त झालेला नाही आपल्यासारखा. निर्देश, असं दाखवता येत नाही. हा पहा परमात्मा, दाखवू शकतं का कोण? हा बघा परमात्मा, हा बघा इकडे, हा बघा इकडे, असं दाखवता येत नाही. पण आपण दाखवू शकतो की ही श्री आहे, ही वैशाली आहे, दाखवू शकतो, पण तो दाखवता येत नाही, म्हणून निर्देश. बरं, अमुक एका देशात आहे आणि अमुक एका देशात नाही, असं परमात्म्याबद्दल म्हणताच येत नाही, पण तो सगळीचकडे आहे. पण आपण असं म्हणू शकतो ना की मी आता डोंबिवलीत आहे, काही जण कल्याणमध्ये आहेत, काही जण अंधेरीत आहेत, काही जण पुण्यात आहेत, काही जण दादरला आहेत, वेगवेगळ्या भागात आहेत. आपल्याला ह्या देशात किंवा ह्या भागात आहोत असं दाखवता येतं, आपण असतो. पण परमात्मा असा विशिष्ट ठिकाणी आहे आणि विशिष्ट ठिकाणी नाही असं होतच नाही, म्हणून तो देशरहित, त्याचा अमुक एक देश परमात्म्याचा असं दाखवता येत नाही, म्हणून देशरहित. अशा अक्षर म्हणजे अविनाशी, जो व्यक्त झालेला नाही असा अव्यक्त म्हणजे निराकार, निर्देश ज्याचा निर्देश करता येत नाही असा, आणि अमुकच एक देश असा नसो, सर्वत्र राहणारा, अशा त्या परमात्म्याची जी सोहम भावाने उपासना करतात. सो म्हणजे तो, ते ब्रह्म, सोहम ते ब्रह्म मी आहे,
अशा भावानी जे ज्ञानी उपासना करतात. म्हणजे पहिला एक प्रकार अर्जुनाने सांगितला ते भक्त, की ते जे जे कर्म करतात ते भगवंतासाठी, ते भगवंतच ज्यांचं परम असतात, परमस्थान असतात. आणि आपले मनोधर्म म्हणजे सगळे मनातले भाव ज्यांनी भगवंताच्या चरणी अर्पण केलेले असतात असे भक्त. आणि हे जे जे ज्ञानी आहेत की ते परब्रह्म मीच आहे, सोहम, ते परब्रह्म मी आहे, ह्या भावानी अक्षर, अव्यक्त, निर्देश आणि देशरहित अशा परमात्म्याची उपासना करतात. तया आणि जी भक्ता, अशा ज्ञानांमध्ये आणि भक्तांमध्ये ये रे ये रामाची अनंता, कवणे योग्य तत्वता जाणी त्याला सांगा. त्या दोघांमध्ये अरे भगवंता, अनंता म्हणजे भगवंता, तुला प्राप्त करण्यासाठी कोण योग्य आहे, कोण श्रेष्ठ आहे, तो मला सांगा ना. या किरीटीची या बोला, किरीटी म्हणजे अर्जुन, ह्या अर्जुनाच्या बोलण्यावर जगतबंधू संतोषला. तो जगतबंधू म्हणजे तो परमात्मा आनंदित झाला अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून. म्हणे हो प्रश्न भला जाणसे करो. अर्जुनाला म्हणाला, अर्जुना हुशार आहेस हा, चांगला प्रश्न विचारतोस. हे म्हणण्यामध्ये सुद्धा उपरोध आहे की बरोबर युक्तीने प्रश्न तू मला विचारलास. म्हणजे असा प्रश्न विचारला भगवंताला की आपल्याला अनुकूल असं उत्तरच भगवंत देतील अशा युक्तीने अर्जुन हा प्रश्न विचार. म्हणजे त्यांनी ज्ञानी लोक कशी भगवंताची उपासना करतात तेही सांगितलं आणि भक्त करतात ते सांगितलं थोडक्यात. आणि त्याच्या आधी एवढी प्रस्तावना केलीच होती की तू चतुर्भुज रूपात का असेना, विश्वरूपात का असेनास, तू एकच आहेस. जसं अमृत सागरात का असू दे किंवा चुळीभर पाण्यात असू दे, अमृत ते अमृतच आहे. तसं तू हे व्यक्त किंवा अव्यक्त कोणत्याही रूपात असू दे, या दोन वाटाच आहेत तुझ्याकडे येण्याचं दारवंठा, तुझ्याच ठिकाणी प्रवेश करतात. त्यामुळे भक्त सुद्धा आहेत आणि ज्ञानी सुद्धा आहेत. तर या दोघांमध्ये कोण आहे उत्तम असं मला सांगा. त्याच्या या युक्तीच्या प्रश्नाने भगवंत संतोषले, आनंदित झाले. म्हणाले हा शिष्य पण बरोबर तयारीचा दिसतो, म्हणे हो प्रश्न भला जाणसे करू. आणि असं भगवंत म्हणाले. आणि आता ते अर्जुनाने विचारलेल्या ह्या युक्तीच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. ते उत्तर काय आहे भगवंताचं ते आपण पुढच्या वर्गात बघूया. झालेली सर्व सेवा किंवा सर्व हरिभक्तांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित.